नमस्कार मित्रों, GS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रों, आपण आपली पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका 3 याचं स्पष्टीकरण आज आपण बघणार आहे. तर मित्रों, पहिला प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये पार पडलेल्या भारतरत्न पुरस्कार सोहळ्यात कोणाला मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरवण्यात आले? ठीक आहे, तर त्याचा आन्सर 4 आहे. यापैकी नाही, कारण 2026 मध्ये कोणाला भारतरत्न देण्यात आलेलं नाही आहे. ठीक आहे, आता सविस्तर उत्तर बघू. 2024 मध्ये ना 5 व्यक्तींना भारतरत्न जाहीर झाला. त्यामध्ये कोणाची कोणी माहिती का? बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, ठीक आहे, यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आला होता. पण कधी? 2026ला नाही, 2024ला. कधी? 2024ला. ठीक आहे. रतन टाटा यांना 2025 मध्ये भारतरत्न जाहीर झाला. ठीक आहे, आणि ते उद्योग क्षेत्रात. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने 2025 मध्ये कोणत्या शहराला राज्याची लॉजिस्टिक राजधानी म्हणून विकसित करण्याची घोषणा केली? तर नागपूर आहे. ठीक आहे, आता सविस्तर बघू. भारताच्या मध्यभागी, बरोबर, नागपूर शहर भारताच्या मध्यभागी येते आणि मिहान प्रकल्प व समृद्धी महामार्ग जोडला गेला. ठीक आहे, समृद्धी महामार्ग आणि मिहान प्रकल्प हा नागपूरमध्ये विमानाचा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग नागपूरला जोडला गेलेला आहे, मुंबई ते डायरेक्ट नागपूर. ठीक आहे, मालाची वाहतूक व साठवणूक करण्यासाठी शहर अत्यंत सोयीचे. ठीक आहे, महाराष्ट्र सरकारने लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून घोषित केलेले. हा प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये येऊ शकते, कारण महाराष्ट्राच्या संदर्भात आहे लॉजिस्टिक कॅपिटल. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, 2025-26च्या हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारतीय पासपोर्ट क्रमांक कितवा आहे? तर भारतीय पासपोर्ट क्रमांक 85 नंबरचा आहे. 4था प्रश्न आहे, आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? जपान आयोजित केले जाणार आहे, जपानमध्ये. 20वी आशियाई क्रीडा स्पर्धा जपानमधील नागोया येथे आयोजित केल्या जाणार. ठीक आहे, यापूर्वी 2022च्या स्पर्धा चीनमध्ये पार पडल्या होत्या. त्याच्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन आहे, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे पिता म्हणून कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी यांना भारताचे पिता म्हणून ओळखले जाते. भारताची आर्थिक पिळवणूक कशी होते? ड्रेन थेअरीद्वारे त्यांनी ना ब्रिटिश संसदेत निवडून जाणारे पहिले व्यक्ती होते. त्यांनी ना भारताची आर्थिक पिळवणूक कशी होती हे ड्रेन थेअरीमध्ये सांगितलेले. कशात? ड्रेन थेअरीमध्ये सांगितलेले भारताची आर्थिक पिळवणूक ब्रिटन कशी करते. ठीक आहे, आणि ब्रिटिश संसदेवर निवडून जाणारे पहिले भारतीय व्यक्ती होते. ठीक आहे, ब्रिटिश संसदेवर, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी, आता हा सगळ्याच माहिती आहे, नाईल. त्याच्या जगात सर्वात लांब नदी नाईल, 6,650 किलोमीटर. तर जगातील सर्वात मोठी पाण्याचा विसर्ग जास्त असलेली, बरं का, सर्वात मोठी ॲमेझॉन नदी. आता लांब आणि मोठी याच्या दोन्हीचा फरक लक्षात ठेवा. लांब जर म्हटलं तर नाईल आणि मोठी जर म्हटलं तर ॲमेझॉन. ठीक आहे, पाण्याचा विसर्गाच्या दृष्टिकोनातून. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेले? अमेरिका, युएसएवरून. भारतीय राज्यघटनेचा भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये आपले मूलभूत हक्क आहेत अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्सवर आधारित आहे. ठीक आहे, मूलभूत हक्क अमेरिकेच्या राज्यघटनेत घेण्यात आले 12 ते 35 मध्ये. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. महाराष्ट्रातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कोठे सुरू करण्यात आले? खोपोली, रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे. ठीक आहे, टाटा पॉवर कंपनीने 1915 मध्ये पहिले जलविद्युत केंद्र स्थापन केले. त्याच्यानंतरचा 9वा क्वेश्चन आहे, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल 1988 मध्ये. गुजरातमध्ये शेतकऱ्यावर जो अन्याय होत होता, सारा म्हणजे कर, शेतसारा, त्याला सारा म्हणजे शेतसारा. ठीक आहे, शेतसारा वाढी विरोधात जो लढा होता त्याचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. ठीक आहे, आणि तिथल्याच महिलांनी ना सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदारी पदवी दिली. कुठलच्या? गुजरातमधल्या महिलांनी. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर आयर्न ऑक्साईड म्हणजेच लोह, आयर्न ऑक्साईड लोह मोठ्या प्रमाणात आहे. आणि आयर्न ऑक्साईड लोह लाल रंगाचा असते म्हणून त्याचा रंग लाल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 11 नंबरचा, 11 नंबरचा,
लोकमान्य लोकमान्य झालं ते लोकमान्य ही पदवी बाळ गंगाधर टिळक यांना कोणी दिली? भारतीय जनतेने दिली. बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रखर राष्ट्रवादामुळे आणि जनसामान्यातील लोकप्रियतेमुळे जनतेने त्यांना लोकमान्य लोकमान्य ही पदवी दिलेली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकाचा. त्यानंतर येते पुणे नाशिक, 2 नंबर पुणे नाशिक. त्याच्यानंतर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? डॉल्फिन, गंगा नदीतील डॉल्फिन. गंगा नदीत आढळणारा डॉल्फिन म्हणजेच गंगेज रिव्हर डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. विनेगरमध्ये कोणते ॲसिड आढळते? ॲसिटिक ॲसिड. विनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड आढळते. साधारणपणे 4% ते 8% ॲसिड असते, त्यामुळे आंबट चव मिळते. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारतात सर्वोच्च न्यायालय दिल्ली आहे आणि भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य स्थान दिल्ली येथे आहे. आणि उच्च न्यायालय मुंबईला आहे. त्याच्या खंडपीठाचं तुम्हाला माहिती आहे, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नागपूर आणि त्याच्यानंतर पणजी. त्याच्यानंतर सतीप्रथा बंद करण्यासाठी कोणत्या भारतीय समाजसुधारकाचे मोठे योगदान आहे? राजाराम मोहन राय. त्यांच्या प्रयत्नामुळे विल्यम बेंटिंग यांनी 1819 मध्ये सतीप्रथा बंदी कायदा केला होता. सतीप्रथा बंदी म्हणजे काय माहिती आहे का? तुम्हाला तर माहितीच असेल, एखाद्या बाईचा पती मेल्यानंतर त्या बाईला सती जाणं पडत होतं. सती म्हणजेच चितेवर जिवंतपणे ढकललं जात होतं, त्याला सतीप्रथा म्हणत होती. तर राजाराम मोहन राय यांचं मोठं योगदान आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी 1819 मध्ये कायदा केला होता. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन 70 नंबरचा, शरीरातील कोणत्या अवयवामध्ये रक्ताचे शुद्धीकरण होते? मूत्रपिंड, किडनी ब्लड क्लीन करण्याचं काम करते. किडनी रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे पाणी गाळून लघवी वाटे बाहेर टाकते, ज्याला फिल्ट्रेशन म्हणतात. आपल्या बॉडीमध्ये जास्तीचं पाणी जे काय आहे ते लघवी वाटे बाहेर पडते, त्याला फिल्ट्रेशन म्हणतात. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कुठे? देव. संत तुकाराम महाराज पुणे जिल्ह्यातील देव गावचे रहिवासी होते. ते आळंदी येथे संत ज्ञानेश्वराची समाधी आहे. आणि संत तुकाराम महाराज पुण्यामधील देव येथे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, रक्ताचा अ गट असलेला व्यक्ती कोणत्या गटाचे रक्त घेऊ शकतो? ए आणि ओ. ए रक्तगट स्वतःच्या गटाचे रक्त घेऊ शकतो आणि ओ हा सर्वयोग्य दाता आहे. सर्वयोग्य दाता म्हणजे काय माहिती आहे का? तो सर्वांना रक्त देऊ शकतो आणि ए गटाचेच रक्त घेऊ शकतो, ए आणि ओ. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 21 नंबरचा, भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? 1924. आता एक लक्षात द्या, 1911 मध्ये 1911 किंग जॉर्ज पंचम म्हणजेच 5वे, त्यालाच पंचम जॉर्ज पण म्हणतात. जॉर्ज पंचम यांच्या स्वागतासाठी काम सुरू करण्यात आले. कधी? 1911 मध्ये, आणि 4 डिसेंबर 1924 मध्ये ते पूर्ण झाले. गेटवे ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे प्रवेशद्वार. पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आलं होतं, ते 1924ला पूर्ण झालं. त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? आयझॅक न्यूटन. त्याच्यानंतर ह्याचं सविस्तर, झाडावरून हे तर सगळ्याच माहिती, झाडावरून पाडणारे सफरचंद पाहून न्यूटनने विश्वातील गुरुत्वाकर्षणाचे नियम शोधून काढले. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. विधानसभा ही 5 वर्षे विसर्जित होते आणि पुन्हा विधानसभा ही दर 5 वर्षांनी विसर्जित होते आणि पुन्हा निवडणूक घेतल्या जातात. त्याच्यानंतरचा 25 नंबरचा क्वेश्चन आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा अलेक्झांडर फ्लेमिंगोने पेनिसिलिनचा शोध लावला. 1928 मध्ये त्यांनी जगातील पहिले प्रतिजैविक अँटीबायोटिक
पेनिसिलिन शोधले कधी? 1928मध्ये, ज्यामुळे अनेक जीवाणूजन्य आजारावर इलाज शक्य झाले. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पांढऱ्या सोन्याचा जिल्हा? यवतमाळ. भगीरथ प्रयत्न, आता मराठी चालू झालं आपलं मराठी ग्रामर. भगीरथ प्रयत्न या म्हणीचा समानार्थी म्हण कोणती? भगीरथ प्रयत्न अतोनात नेटाने केलेले प्रयत्न. भगीरथ प्रयत्न म्हणजे अतोनात खूप मोठ्या प्रमाणात केलेले प्रयत्न. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 27 नंबरचा. 6 सोनेरी पाने या पुस्तकाचे लेखक कोण? 6 सोनेरी पाने वि. दा. करंदीकर. वि. दा. करंदीकर 6 सोनेरी पाने या पुस्तकाचे लेखक आहेत. आता त्यांची इतर पुस्तके हिंदुत्व, वि. दा. सावरकरांचं पुस्तक आहे माझी जन्मठेप, हे गाजलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर 1857चे स्वातंत्र्य समर, हे पण गाजलेलं पुस्तक आहे. आणि काळे पाणी, हे सगळे गाजलेले पुस्तक आहेत. ठीक आहे, ही तिन्ही माझी जन्मठेप, 1857 स्वातंत्र्य आणि काळे पाणी गाजलेली पुस्तक आहेत. आणि हे पण लक्षात ठेवा, 6 सोनेरी पाने येऊ शकते क्वेश्चन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, नीज गडे लढीवाळा, नीज 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 माझ्या बाळा या काव्यपंक्तीतील कोणता रस आहे? वात्सल्य. याच्यात वात्सल्य दिलेल्या ओळीत आईची ममता दर्शवली आहे. काय दर्शवले? आईची ममता, म्हणून त्याला वात्सल्य म्हटलं जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर 29 नंबरचा 29 नंबरचा क्वेश्चन आहे. अरे भाई तू क्या हो गया उसको. त्याच्यानंतरचा पोटात शूळ उठणे या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा. पोटात शूळ उठणे म्हणजे मत्सर वाटणे. आता मत्सर वाटणं म्हणजे काय माहिती आहे का? हेवा वाटणे. म्हणजे आता एखाद्यानं काही चांगलं काम केलं तर आपल्याला म्हणजे काही जणांना त्याचं हेवा वाटते ना, मग त्याचं हेवा वाटते म्हणजेच मत्सर वाटतंय, पोटात त्याच्या शूळ उठतंय असं म्हणतात ना. तुझं कोण पोट दुखू राहिले, त्याचं भलं झालं तर तुझं कशाला पोट दुखतंय असं म्हणतात ना. मग त्याचा अर्थच होते की हेवा वाटला, तुला कशाला हेवा वाटतंय, मत्सर वाटणे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा 30 नंबरचा 30 नंबरचा क्वेश्चन, उखळ पांढरे होणे म्हणजे काय? उखळ पांढरे होणे म्हणजे काय? पुष्कळ द्रव्य मिळणे. आता एका दृष्टीने लक्ष ठेवा मित्र, आता ही म्हण तुम्ही ऐकलेली असेल, काय उखळ पांढरं करू राहिला, म्हणजे ही म्हण वापरत लोक वेगळ्या दृष्टीनं, पण याचा अर्थ जर बघितला ना खरोखर, तर याचा अर्थ लोक जे समजतात तसं होत नाही. लोक उखळ पांढरं म्हणणं म्हणजे काहीतरी नुकसान होणं असा अर्थ गृहीत धरतात. पण खरं सांगायचं झालं तर याचा अर्थ उखळ पांढरं होणे म्हणजे काय माहिती आहे का? पुष्कळ द्रव्य मिळणे म्हणजे काय माहिती आहे का? मोठ्या प्रमाणात फायदा होणे असा अर्थ होते. उखळ पांढरे होणे हे लक्षात ठेवा बरं का. उखळ पांढरे होणे याचा अर्थ काय होते माहिती आहे का? उखळ पांढरे होणे याचा खरा अर्थ मोठ्या प्रमाणात फायदा होणे म्हणजे पुष्कळ द्रव्य मिळणे. ठीक आहे. आपण म्हणतो काहून उखळ पांढरं करू राहिला, म्हणजे ते लोक वेगळा अर्थ घेत त्याचा. लोकांना वाटतं नुकसानच होतं, नुकसानाचा त्याचा मिनिंग आहे काय, तर तसं काही नाही. बरं चला, झालं उखळ पांढरं. त्याच्यानंतर पुढचं पण अचल या शब्दाचा अचल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? शैल. अचल. आता अचल म्हणजे काय? अचल म्हणजे पर्वत, डोंगर, शैल, अद्री, ही ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. अचल म्हणजे पर्वत, डोंगर, शैल, अद्री. त्याच्यानंतरचा 32 नंबरचा क्वेश्चन आहे, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द भानू. सानू नाही, मनू नाही, तनू पण नाही बरं का. सानू, मनू, तनू नाही, भानू. सूर्य, भास्कर, भानू, रवी, दिनकर, प्रभाकर, हे सगळे समानार्थी शब्द सूर्याचे. ठीक आहे. सूर्य, भानू, भास्कर, रवी, दिनकर, प्रभाकर. त्याच्यानंतरचा 30 नंबरचा प्रश्न, राजा या शब्दास पर्यायी नसलेला शब्द. पर्यायी नसलेला, लक्ष ठेवा, नसलेला विचारलंय, नसलेला. ठीक आहे. राजा या शब्दात पर्यायी नसलेला. आता भूपती म्हणजे राजा आहे, राजालाच भूपती म्हणतात, राजालाच भूप म्हणतात, राजालाच भूपाळ म्हणतात, भुर्ज नाही म्हणत. मग पर्याय नसलेला शब्द कोणचा आहे? 4. नसलेला विचारलाय, नसलेला, इथं कन्फ्यूज होते मुलं. भूपती, भूप, भूपाळ हे राज्यासाठी वापरले जाणारे शब्द आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 34 नंबरचा, त्याज्यचा विरुद्धार्थी शब्द काय? त्याज्य विरुद्धार्थी बरं का, समानार्थी नाही. त्याज्य म्हणजे ग्राह्य. आता लक्षात ठेवा, त्याज्याचा अर्थ टाकून देण्यासारखा असा होतो. ठीक आहे. तर ग्राह्याचा अर्थ स्वीकारण्यासारखा होतो. त्याज्य म्हणजे त्याग करणे, त्याग.
लक्ष ठेवा. समानार्थी त्याज्याचा समानार्थी काय? त्याग. त्याग करणे किंवा टाकून देणे. आणि त्याचा विरुद्धार्थी ग्राह्य. ग्राह्य म्हणजे स्वीकारणे. तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला म्हणजे स्वीकारण्यात आला. त्याच्यानंतर लक्ष ठेवा त्याज्य आणि ग्राह्य लक्ष ठेवा ऑपोजिट वर्ड्स आहेत. त्याच्यानंतर पुढचं 35 नंबरचं क्वेश्चन, तारे तोडणे. आपण म्हणत का अकलेचे तारे तोड राहिला. अकलेचे तारे तोडणे म्हणजे काय माहिती का? वेड्यासारखं काही पण बरळायचं, काही पण वेड्यासारखं बरळायचं. पोलीस भरती यावर्षी होत नाही, पुढच्या वर्षी होणार आहे. वेड्यासारखं बरळायचं. पोरं अर्ज भरून बसले, याच वर्षी होणार आहे. तर ठीक आहे, म्हणजे अकलेचे तारे तोडणे म्हणजे काय? काही पण बरळणे. अकलेचे तारे तोडणे, वेड्यासारखे बोलणे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, बभ्रा करणे. आता बभ्रा करणे म्हणजे काय माहिती आहे का? बभ्रा करणे, डांगोरा पिटणे. खूप मोठा डांगोरा, खूप मोठा. दिंडोरा पिटणे, त्याला दिंडोरा पिटणे असे पण म्हणते. दिंडोरा पिटणे. डांगोरा पिटणे, बभ्रा करणे. ठीक आहे, लक्षात ठेवा. बोबाटा करणे, बोबाटा, डांगोरा, बभ्रा करणे. चल, त्याच्यानंतर लक्ष ठेवा. 37 नंबरचा क्वेश्चन आहे, चतुर्भुज होणे. चतुर्भुज होणे म्हणजे काय? लग्न होणे, 4 हात होणे. चतुर्भुज म्हणजे लग्न होणे, दोघांचे 4 हात होणे. दोघांचे नाही द्या, दोनाचे 4 हात होणे असं या, दोघांचे नाही. दोनाचे 4 हात होणे, लग्न होणे म्हणजे चतुर्भुज होणे. त्याच्यानंतर आता पोलीस भरती झालं, तुम्ही पण चतुर्भुज असाल, त्यात काही शंका नाही. चला पुढचं. त्याच्यानंतर चिमण्यांचा रिकाम जागा असतो काय? थवा. चिमण्यांचा काय असतो? थवा असतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. सभेत धीटपणे बोलणारा सभाधीट. व्याख्याता नाही, धीटपणे बोलणारा व्याख्याता नाही होऊ शकत. वक्ता नाही, सभिष्ट नाही, सभाधीट. सभेत धीट बोलणारा सभाधीट. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. शुद्ध शब्द कोणता? शुद्ध शब्द विचारला. वातानुकूलित. वातानुकालीन नाही, वातानुकालीन नाही होऊ शकत. वातानुकूलिन नाही ते. वातानुकूलिन नाही. वातानुकूलित आहे. नचं दोन्ही उकार इकडेच आहे, लेफ्ट साईडला, डाव्या साईडला दोन्ही उकार, नूचे आणि कुचे. आणि त्याच्यानंतर लीची पहिली विलांटी आणि वातानुकूलित. लक्षात ठेवा. काय करायचं? शुद्ध शब्द ओळखासाठी कन्फ्यूज कुठं करतात माहिती आहे का? उकारामध्ये, विलांटीमध्ये. त्याच्यानंतरचं 41 नंबरचा क्वेश्चन आहे, जा, ये, कर, बस, बोल, पी. हे कोणते शब्द आहेत? हे सिद्ध शब्द आहेत. उपसर्ग अथवा प्रत्यय नसणारा कोणत्याही जातीचा मूळ शब्द हा सिद्ध शब्द असतो. जर त्याला उपसर्ग नसेल आणि प्रत्यय नसेल तर तो सिद्ध शब्द असते. 42 नंबरचा क्वेश्चन आहे, तोंडी लावणे. तोंडी लावणे हे सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारात येतो? अलुक तत्पुरुष शब्द. अलुक म्हणजे लोप न पावणे. तोंडी लावणे यामध्ये तोंड या नामाच्या सप्तमीचा ई प्रत्यय सामासिक शब्द तयार करताना लोप पावलेला नाही. तोंडी लावणे, अलुक तत्पुरुष समास. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, तुम्ही जिकडे गेला होता तिकडे तोही गेला. तुम्ही जिकडे गेला होता तिकडे तोही गेला. क्रियाविशेषण वाक्य आहे. क्रियाविशेषण. जिकडे तिकडे ही जोडी क्रियाविशेषण असून स्थलवाचक या प्रकारात मोडतात. स्थलवाचक जिकडे तिकडे, जो इकडे. ठीक आहे, जिकडे तिकडे क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण. त्याच्यानंतर सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळावा या वाक्याचा प्रकार कोणता? विद्यार्थी वाक्य. संकेतार्थी नाही. इथे जर तर असताना तर ते संकेतार्थी असतं. स्वार्थी नाही, आज्ञार्थी नाही, विद्यार्थी. वा, वी, वे प्रत्यय असणारे क्रियापद विद्यार्थी असते. भारतरत्न मिळावा, वा, भारतरत्न मिळावा, वा आलेले. जर वा, वी, वे असेल तर ते विद्यार्थी असते. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन 45 नंबरचा, तू मला पुस्तक दिलेस. काय? दिलेस. तू मला पुस्तक दिलेस. कर्तृ कर्म संकर प्रयोग. आता लक्ष ठेवा, वाक्याचा कर्ता तू किंवा तुम्ही असून क्रियापदाला स आणि त प्रत्यय असेल व कर्माला प्रत्यय नसेल तर तो कर्तृ कर्म संकर प्रयोग असते. क्रियापदाला स किंवा त आहे, हे स आहे क्रियापदाला स. ठीक आहे. आणि कर्ता तू किंवा तुम्ही, बरोबर आहे. आणि कर्माला प्रत्यय नाही, तर कर्तृ कर्म संकर प्रयोगमध्ये येईल. त्याच्यानंतरचं
लक्ष ठेवा, कर्माला प्रत्यय असल्यास कर्तृ भाव संकर प्रयोग येतो. कर्माला प्रत्यय नसेल तर कर्तृ कर्म संकर प्रयोग, आणि कर्माला प्रत्यय असेल तर कर्तृ भाव संकर प्रयोग. ठीक आहे. आता लक्ष द्या, तू बाळ घेतलेस, कर्तृ कर्म संकर प्रयोग. तू बाळ घेतलेस, क्रियापदाला स लागेल. तू बाळ घेतलेस, कर्तृ भाव संकर प्रयोग. बाळाला कर्माला प्रत्यय लागेल. ठीक आहे. कर्माला प्रत्यय लागेल म्हणून कर्तृभाव संकर प्रयोग. ठीक आहे. कर्माला प्रत्यय लागला असेल तर कर्तृभाव संकर प्रयोग, कर्माला प्रत्यय नसेल तर कर्तृ कर्म संकर प्रयोग. मला लाल शाई आवडते. प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग. वाक्याचा कर्ता शाई असून त्याला प्रत्यय नाही. शाईला प्रत्यय नाही, वाक्य वर्तमान काळ आहे म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. त्याच्यानंतर छे छे. छे छे केवळ प्रयोगी अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? त्याच्यातून विरोध व्यक्त होते. तिरस्कार नाही. छे छे यातून समोरच्या व्यक्तीला विरोध केला जातो. हे भरपूर जणांचं चुकतंय. ठीक आहे. ते लक्षात ठेवा, विरोध. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या संत वचनात कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे? विकल्पबोधक. देह जावो अथवा राहो, अथवा शब्द वापरल्याने मग विकल्पबोधक. देह जावो अथवा राहो विकल्पबोधक. अथवा, वा, किंवा ही विकल्पदर्शक उभयान्वयी अव्यय आहे. त्याच्यानंतर 49 नंबरचा, प्रित्यर्थ शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. प्रित्यर्थ हेतुवाचक. प्रित्यर्थ शब्दयोगी अव्ययाचा प्रकार हेतुवाचक, म्हणजे काही विशिष्ट हेतू असेल तर. की कसं माहिती आहे का, करिता, च्या च्यासाठी, कारणे, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव इत्यादी हे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर 50 नंबरचा 50 नंबरचा क्वेश्चन आहे, मनपटल. मन विसर्ग पटल म्हणजेच मनस्पटल. स पुढे कोणतेही व्यंजन आल्यास, स पुढे कोणतेही व्यंजन आल्यास सचा विसर्ग होतो. स पुढे कोणतेही व्यंजन आल्यास सचा विसर्ग होतो. लक्षात द्या मित्र, 51 नंबरचा प्रश्न आहे, ए हा डीचा भाऊ आहे. डी हे बीचे वडील आहे आणि बी आणि सी या बहिणी असतील तर सीचे एसी नाते काय? आता लक्ष द्या, ए हा कोण आहे? भाऊ आहे. ए हा डीचा भाऊ आहे म्हणजे हा कोण आहे? माणूस आहे, मेल आहे. बरोबर आहे. आणि कोणाचा भाऊ आहे? डीचा भाऊ आहे. मग ठीक आहे. आणि डी हे बीचे वडील आहे म्हणजे डी पण माणूस आहे, मेल आहे. त्याच्यानंतर डी हे बीचे वडील आहे. बी आणि सी या बहिणी आहेत. बी आणि सी या बहिणी आहेत म्हणजे फिमेल आहेत, दोन्ही पण फिमेल आहे. बरोबर आहे. तर प्रश्न काय विचारला आहे, सीचे एसी नाते काय? आता हे सीचे एशी नाते काय म्हणजे याच्या भावाची मुलगी ती, म्हणजे सी एची कोण आली? पुतणी आली. 3 नंबरचा राईट आन्सर आहे. 3 नंबरचा राईट आन्सर आहे याचं, पुतणी. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. $52 नंबरचा क्वेश्चन, ए हॅच बी याचा अर्थ ए हा बीचा पती. ठीक आहे. ए @ बी, ए बीची आई आहे. ए% बी, ए बीचा भाऊ आहे. तर एक क्वेश्चन दिला, पीचे टीशी नाते काय? पीचे टीशी नाते काय? ठीक आहे. तर पी हॅच क्यू @ आर %S %T. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय माहिती आहे का? पती. म्हणजे पी हा क्यूचा कोण आहे? पती आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर @ चा अर्थ काय? आई. म्हणजे क्यू ही आरची आई आहे. क्यू ही आरची काय? आई आहे. त्याच्यानंतर %चा अर्थ काय? भाऊ. म्हणजे आर एसचा भाऊ आहे. त्याच्यानंतर एस टीचा भाऊ आहे. ठीक आहे. म्हणजे आर आणि टी हे दोघं भाऊ आहेत म्हणजे मेल आहेत. त्याच्यानंतर टी आता टीचा भाऊ आहे. मग टी काय असू शकते? मेल पण असू शकते किंवा फिमेल पण असू शकते. ठीक आहे. मग आता हे दोघं, हे पी
पी आणि क्यू हे दोघे पती पत्नी, बरोबर आहे. आणि RST हे झाले त्यांची मुलं, बरोबर आहे. RST. मग आता प्रश्न काय विचारला आहे आपला की पीचे टीशी नाते काय, पीचे टीशी नाते काय. तर पी टीचं वडील आहेत. 2 नंबरचे राईट आन्सर आहे. सॉरी 3 नंबरचा राईट आन्सर आहे वडील. त्याच्यानंतर 53 नंबरचा क्वेश्चन आहे, मी पुरुष आहे, श्यामचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. ठीक आहे. आता माझा मुलगा, ठीक आहे, माझा मुलगा श्यामचा मुलगा माझ्या मुलाचे वडील म्हणजे श्यामचा मुलगा कोण, मी आलो, आणि माझा मुलगा हा, ठीक आहे. तर श्याम हा कोण, मग श्याम कोण आला, माझे वडील, बरोबर आहे. कारण हे बघा, मी पुरुष आहे, ठीक आहे, यम, ठीक आहे, यम म्हणजे मी पुरुष आहे, लक्षात द्या. यम म्हणजे मी पुरुष आहे, श्यामचा मुलगा माझ्या मुलांचे वडील आहे, हा मुलगा माझा, ठीक आहे. श्यामचा मुलगा इथं श्याम आहे, ठीक आहे. आता हा श्यामचा मुलगा माझ्या मुलाचे, ह्या मुलाचे वडील आहे श्यामचा मुलगा. तर श्याम हा कोण, तर श्याम हा यम म्हणजेच मी याचा वडील, ठीक आहे. मग माझे वडील हे त्याचा आन्सर येते, ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालील विधानावरून योग्य निष्कर्ष काढा. सर्व कुत्रे मांजर आहेत. सर्व कुत्रे मांजरे, काही मांजर वाघ आहेत, ठीक आहे, वाघ हा निष्कर्ष निघतोय. त्याच्यानंतर सर्व कुत्रे मांजर आहेत, काही मांजर वाघ आहेत. त्याच्यानंतर परत एक निघतंय, सर्व कुत्रे मांजर आहेत आणि काही मांजर वाघ आहे, ठीक आहे. मग काही मांजर वाघ आहे म्हणल्यावर काही कुत्रे पण वाघ येतात, ठीक आहे, काही कुत्रे पण वाघ येतात, बरोबर आहे. मग आता निष्कर्ष काय निघते, एकही कुत्रा वाघ नाही, ह्या याच्यानुसार एकही कुत्रा वाघ नाही, बरोबर आहे, हे राईट आहे. त्याच्यानंतर दुसरं निघते, काही कुत्रे वाघ आहे, ह्या डायग्रामनुसार काही कुत्रे वाघ आहे, हे येते. त्याच्यामुळं 3 नंबरचे राईट आन्सर आहे. किती नंबरचा, 3 नंबरचं. तर 55 नंबरचा क्वेश्चन आहे, ABCDE हे 6 मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत. ई हा डीच्या डाव्या बाजूला आहे. आता वर्तुळाकृती खेळत आहे, ठीक आहे. आता ई हा डीच्या डाव्या बाजूला असून सी हा ए व बीच्या मध्ये आहे. सी हा ए व बीच्या मध्ये आहे. एफ हा ई एच्या मध्ये आहे. तर बीच्या डाव्या बाजूला कोण. आता लक्षात ठेवा, ई हा डीच्या डाव्या बाजूला आहे, ठीक आहे. मग ई डीच्या डाव्या बाजूला, ठीक आहे, डीच्या डाव्या बाजूला ई आहे, हे झालं क्लिअर. आता त्याच्यानंतर सी हा ए व बीच्या मध्ये आहे. सी इथं बी घेऊ, सी हा ए व बीच्या मध्ये आहे, झालं क्लिअर. 2 4 5 जण क्लिअर झाले. त्याच्यानंतर एफ हा ई आणि एच्या मध्ये आहे. ई हा ई आणि ह्या एच्या मध्ये कोण आहे, एफ आहे, एफ. तर बीच्या डाव्या बाजूला कोण, तर बीच्या डाव्या बाजूला कोण येते, डी. ही बीची डावी, ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे, तर डी येते, डी येते त्याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, एका गटात पाच इसम आहेत, PQRST. गटात एक डॉक्टर आहे, एक वकील आहे व एक कलाकार आहे, ठीक आहे. एकच डॉक्टर, एकच वकील आणि एकच कलाकार आहे. पी व एस हे अविवाहित विद्यार्थी आहेत. पी व एस वकील पण नाही, डॉक्टर पण नाही आणि वकील पण नाही, डॉक्टर नाही, कलाकार पण नाही, फक्त ते अविवाहित विद्यार्थी आहे, पी आणि एस. टी हा एका सदस्याशी विवाहबद्ध झालेला पुरुष आहे, ठीक आहे, टी हा व पुरुष आहे. क्यू हा पीचा भाऊ आहे, क्यू हा पीचा भाऊ आहे आणि डॉक्टर वा कलाकार नाही. आता लक्ष ठेवा,
ठीक आहे. पी लक्षात ठेवा, पी कोण आहे? विद्यार्थी आहे. ठीक आहे, पी विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर क्यू, हां क्यू हा पीचा भाऊ आहे आणि डॉक्टर व कलाकार नाही. आता क्यू, क्यू हा डॉक्टर नाही आणि कलाकार पण नाही. ठीक आहे. आणि जर हे बघा आधी जर एकच डॉक्टर आहे, एकच कलाकार आणि एकच वकील आहे, मग क्यू हा डॉक्टर पण नाही आहे आणि काय सांगितलं आहे, कलाकार पण नाही. मग कोण आहे? वकील आहे. वकील आहे क्यू. ठीक आहे, क्यू वकील आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आर हा डॉक्टर नाही. आर, आर हा डॉक्टर नाही. आता आर हा डॉक्टर नाही तर वकील ऑलरेडी इथे आहे, वकील ऑलरेडी क्यू आहे आणि आर हा तर डॉक्टर नाही आहे. मग आर हा डॉक्टर नाही तर आर हा कोणाला? कलाकाराला. ठीक आहे, आर हा कलाकाराला. मग आता झाले 3. आता कोण राहिलं? यस आणि टी. यस आणि टी दोघं जण राहिले, यस आणि टी दोघं जण राहिले फक्त. ठीक आहे. मग इथं बघा, पी व एस हे अविवाहित विद्यार्थी. यस कोण आहे? विद्यार्थी आहे. यस कोण आहे? विद्यार्थी आहे. मग आता लक्षात ठेवा, पी विद्यार्थी आहे, यस विद्यार्थी आहे, आर कलाकार आहे, क्यू क्यू वकील आहे. क्यू वकील आहे. आपला प्रश्न काय आहे? तर डॉक्टर कोण? मग आता इथं डॉक्टर कोण असणार आहे? लास्टवाला टी. टी हा डॉक्टर असणार आहे. राईट आन्सर. राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला. आता ठीक आहे, गेला 15 किमी दक्षिणेकडे व पूर्वेकडे वळून, हे झालं 15, पूर्वेकडे वळून 10 किमी गेला. ठीक आहे. नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी गेला. ठीक आहे. अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेकडे वळून 10 किमी गेला. ठीक आहे, 10 किमी गेला. हां, 10 किमी जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? आता लक्षात ठेवा, आता राम इथं आला, बरोबर आहे. आता हे अंतर आहे 5 किलोमीटर आणि टोटल 15 आहे म्हणल्यावर हे किती असणार आहे? 10 किलोमीटर, बरोबर आहे. मग लक्षात ठेवा, ही तिथं त्याचं घर आहे, इथं घर आहे. मग तो घरापासून कोणत्या दिशेला आहे? दक्षिणेला आहे, बरोबर आहे. दक्षिणेला किती किलोमीटर अंतर आहे? 10 किलोमीटर, बरोबर आहे. दक्षिणेला 10 किलोमीटर. कुठे? हां, 1 नंबरचा राईट आन्सर याचा. दक्षिणेला 10 किलोमीटर. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. आता लक्षात ठेवा, एका रांगेत एक व्यक्ती डावीकडून 17व्या नंबरला आहे. ठीक आहे. आता इथं तो व्यक्ती आहे आणि 17व्या नंबरला आहे, म्हणजे इकडे झाले 16 जण. त्याच्यानंतर उजवीकडून 20वा आहे. उजवीकडून इकडं 20वा आहे, म्हणजे इकडे किती जण आहेत? 19 जण आहेत. ठीक आहे. तर त्या रांगेमध्ये किती व्यक्ती आहे? आता लक्षात ठेवा, हा एक, आता हे झाले 16 इकडचे, त्याच्यानंतर हे झाले 19 आणि हा झाला 1. ठीक आहे. 20 आणि 6 26, 6 चालेल 30 36 36 36 किती? तर 29 जून 2017ला कोणता वार असेल? आता लक्षात ठेवा, 2016. 4 भाग जात आहे का? 4 पंचे 20, 4 चूक 16. ठीक आहे. 4 पूर्ण भाग जात आहे, बरोबर आहे. मग 4 जर पूर्ण भाग जात असेल तर 2016 हे कोणतंही लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे. ठीक आहे. मग लीप वर्ष जर असेल तर त्याच्या पुढचं वर्षात त्याच्या पुढच्या वर्षात 30 तारीख आणि तोच महिन्यात 30 जर तारीख असेल तर 1 पुढे दिवस जात आहे. ठीक आहे. मग इथं बुधवार असेल तर 1 पुढं गुरुवार. त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 60 नंबरचा क्वेश्चन आहे. 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल? ठीक आहे. आता शिक्षक दिन कधी असते? 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबरला असते, बरोबर आहे. आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, बरोबर आहे. मग आता लक्षात ठेवा, सप्टेंबरचे 5 दिवस गेले. हां, सप्टेंबरचे 5 दिवस गेले तर सप्टेंबर महिन्यात 30 तारखेचा आहे. मग 30मधून 5 गेले, किती उरतात? 25 दिवस. प्लस आता राहिला ऑक्टोबर महिना. ऑक्टोबर महिना 31चा आहे. मग 31मधून 28 दिवस मायनस करायचे, किती उरतात? 3 दिवस. प्लस नोव्हेंबर महिना 30चा आहे. मग 30मधून 28 मायनस करायचे, किती उरतात? 2. ठीक आहे. त्याच्यानंतर डिसेंबर 31चं असते. मग 31मधून 28 मायनस करायचे, किती उरतात? 3. प्लस त्याच्यानंतर जानेवारीचे किती? 26 दिवस प्लस 26. ठीक आहे. मग 26 दिवस. मग 25 प्लस
3 + 2 + 3 ठीक आहे. 3 आणि 3 6, 6 आणि 2 8 आणि 25, 8 आणि 25 33 + 26, 33 + 26 बरोबर 59. ठीक आहे. किती दिवस झाले? 59. लक्षात घ्या 59 दिवस झाले. मग 59ला 7ने डिवाईड करायचं, 7ने भागायचा. ठीक आहे. 7 × 8 7 × 8 56, 7 × 8 56. हां, किती उरतात? 3 उरतात. बाकी किती दिवस उरतात? बाकी 3 दिवस उरतात. बाकी 3 दिवस उरतात. आणि शिक्षक दिन कधी होता? गुरुवारी होता. मग गुरुवारच्या नंतर 3 दिवस, शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवार येईल तिसरा दिवस, रविवार. 1 नंबरचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन आहे 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत तास काटा किती अंशात फिरेल, म्हणजे किती डिग्रीमध्ये फिरेल. बरोबर आहे. आता 8 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत, 8 आणि 4 12 आणि 2 6, बरोबर किती तास होते? 6 तास होते. बरोबर आहे, 6 तास होते. मग लक्षात ठेवा तास काटा विचारला. काय विचारलंय? तास काटा विचारला. आणि लक्षात द्या मित्र, 6 तास होते. बरोबर आहे. मग एका तासात तास काटा 30 डिग्री फिरते. बरोबर आहे. मग एका तासात तास काटा 30 डिग्री फिरते. तर 6 तासात तास काटा किती डिग्री फिरेल? 6 × 30, sin 3 18 18 हा 0 180 डिग्री फिरेल. ठीक आहे, 180 डिग्री. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 4:20 म्हणजे 4:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन आहे. आता याचं स्ट्रक्चर आहे. याचं स्ट्रक्चर काय माहिती आहे का? याचं स्ट्रक्चर असं आहे 11/2 गुणिले मिनिट मायनस 30 गुणिले h म्हणजे आवर्स, तास. ठीक आहे. मग 11/2 गुणिले किती मिनिट आहेत? 20 मायनस 30 गुणिले किती? 4 तास आहेत ना, मग 4. ठीक आहे. मग 4 × 3 12 120. ठीक आहे. आता हे आलं 120 मायनस. आता याचं करायचं 2 × 2 = 20. ठीक आहे, 10. मग 10 गुणिले 11 10 गुणिले 11 110. ठीक आहे. मग 110 मायनस 120, 110 मायनस 120 बरोबर किती आलं? -10. ठीक आहे, -10 आलं. -10 आलं. मग प्रश्न काय विचारलाय? किती अंशाचा कोन असेल? मग -10. मग 360 -10 येईल उत्तर. मग -10 बरोबर 350 डिग्री. 350 डिग्री फिरेल. ठीक आहे, 350 डिग्री. लक्ष द्या मित्रो, एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वाजता बरोबर लावले, त्याच दिवशी दुपारी घड्याळ 4:15 ही वेळ दाखवत असेल तर खरी वेळ कोणची? आता सकाळी किती वाजता लावल्या घड्याळ? 7 वाजता. मग 7 ते 4:15 पर्यंत. ठीक आहे, किती वेळ दाखवलं? तर 4 पर्यंत टाईम पकडा. 4 पर्यंत किती तास होते? 7 ते 4 पर्यंत 5 5 4 9, 9 तास होते. किती तास होते? 9 तास. लक्षात ठेवा, 7 वाजेपासून 4 वाजेपर्यंत 9 तास होते. ठीक आहे. मग 9 तास होते ना. आता घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. मग 3 मिनिटाला 5 सेकंद, 30 मिनिटाला 50 सेकंद आणि 60 मिनिटाला 100 सेकंद. 60 मिनिट म्हणजे 1 तास. एका तासाला 100 सेकंद पुढे जाते. बरोबर आहे. एका तासाला किती सेकंद घड्याळ पुढे जाऊ राहिले? 100 सेकंद. आणि तास किती झालेत? 9. मग 9 तासाला 9 गुणिले 100, कारण एका तासाला 100 सेकंद पुढे जातात आणि 9 तास झालेत. मग 9 गुणिले 100 बरोबर 900 सेकंद. ठीक आहे, 900 सेकंद झाले. बरोबर आहे. मग आता 4:15 मग सेकंदचं मिनिटात कन्वर्ट करायचे. मग 900 सेकंद 900 भागिले 60, 0 कटला. ठीक आहे. 6 × 1 = 6, 3 उरले, 6 × 5 = 30, 15 मिनिटे 900 सेकंद. ठीक आहे, मिनिटामध्ये कन्वर्ट केलं 15 मिनिटे. किती मिनिटं पुढे जाते? 15 मिनिटं. मग राईट वेळ कोणती दाखवल? आता 4:15 वाजलेले. मग 4:15 मधून 4:15 मधून 15 मिनिटं मायनस करायचे. मग किती वाजतील? 4. मग राईट आन्सर आहे त्याचं 1 नंबरचं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू.
BIP क्वेश्चन मार्क डी. आता बीच्या नंतर 7 नंबरनं पुढं आयच्या नंतर 7 नंबरनं पुढं पी येते आणि पीच्या नंतर 7 नंबरनं पुढं काय येईल PQRSTUV काय येते डब्ल्यू आणि डब्ल्यूच्या नंतर 7 नंबरनं पुढं डी येते. 7-7चा फरक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, त्याच्यानंतरचा क्वेश्चन XQKF. आता एक्सच्या मागं क्यू आहे, ठीक आहे. एक्सच्या मागं क्यू आहे तर -6 न मागं आहे -6. क्यूच्या मागं के LMNOPQ 5व्या नंबरला आहे, ठीक आहे. क्यूच्या मागं के 5व्या नंबरला आहे -5. त्याच्यानंतर केच्या मागं एल कोणचं केच्या मागं एफ आहे केच्या मागं एफ GHIK 4 नंबरला -4 मागं आहे 4 नंबरला मागं आहे. त्याच्यानंतर एफच्या मागं -3 वर कोण येते एफच्या मागं बी येते CDEF बी येते -3. 1 नंबरचा राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर 66 नंबरचा क्वेश्चन आहे YWTPK. आता वायच्या नंतर -1 केलं तर डब्ल्यू येते, ठीक आहे. त्याच्यानंतर डब्ल्यू, आता डब्ल्यूच्या नंतर -2 करायचं, -2च्या नंतर टी येते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर टीच्या नंतर -3 करायचं, टीच्या नंतर -3 केलं की पी येते. पीच्या नंतर -4 करायचं के येते आणि केच्या नंतर -5च्या नंतर केच्या नंतर -5 ई. 1 नंबरचा राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर F 216 एल किती. आता F ABCDEF 1 2 3 4 5 6. F किती नंबरला आहे 6. मग 6चा तिसरा घात किती येते 216. 6चा तिसरा घात 216. मग आता एल किती नंबरवर येते ते ABCDEFGHIJKL 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नंबरवर येते एल. मग एल 12 नंबरवर येते तर 12चा तिसरा घात, ठीक आहे. 12चा तिसरा घात 1728. 12चा तिसरा घात 1728. मग 1728 3 नंबर राईट आन्सर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आहे. मग 16 त्याचे 4 गट पडायचे. सी स्पेस AC, ठीक आहे. त्याच्यानंतर CA स्पेस, त्याच्यानंतर A स्पेस BC. त्याच्यानंतर 1 मिनिट C स्पेस ACC हे झाले 5 नंबर. त्याच्यानंतर A स्पेस A त्याच्यानंतर स्पेस BC स्पेस B. आता इथं सी घेतलं तर CA असं तयार होऊ राहिलं. मग इथं काय घेतलं आपण सी घेतला, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर C आणि CA तयार होऊ राहिलं आणि इथं AA. मग इथं काय घ्यावं लागेल, इथं B घ्यावं लागेल. इथं B घेतलं मग काय होऊ राहिलं AA म्हणजे AA तयार होऊ राहिलं. मग त्याच्यानंतर इथं B घेतलं तर मग काय होऊ राहिलं BC. इथं पण बीच घ्यावं लागेल B म्हणजे
ए डबल सी डबल ए बी डबल बी डबल बी सी डबल बी म्हणजे काय काय घेतील सी बी बी सी 3 वेळेस बी. मग सी कुठे आहे हे इथं पण आहे पण इथं 3 वेळेस बी. 4 नंबरचा राईट आन्सर याचा. त्याच्यानंतरचं 69 नंबरचा क्वेश्चन 7 स्पेस 21 31 43. आता 31 आणि 43 मध्ये 12चा फरक आहे. त्याच्यानंतर 21 आणि 31 10चा फरक आहे. मग इथं 12चा आहे इथं 10चा इथं आपण कमी घेऊ 2चा फरक आहे मग 2 कमी मग इथं 2 कमी इथं 8चा फरक असायला पाहिजे. मग 21मधून 8 मायनस करायचे 13 येतात आणि 13 हे दोघं 13 आणि 21 मध्ये 8चा फरक आहे आणि दोघांमध्ये 6चा फरक असायला पाहिजे. तर 6 13मधून 7 मायनस केले 6च उरतात. मग 6 8 10 12 असा 2चा फरक आहे. मग इथे येते 13 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 17 30 47 स्पेस 93. आता 17 आणि 30 मध्ये 13चा फरक आहे. 13 आणि 47 मध्ये 17चा फरक आहे. त्याच्यानंतर 13 आणि 17 ठीक आहे 4चा फरक ह्या दोघांमध्ये. मग ह्या दोघांमध्ये 4चा फरक आहे आणि मग इथं पण 4चाच फरक घेऊ आपण. इथं 4चा फरक आहे दोघांमध्ये 4चा फरक जर घेतला तर 21 येते ठीक आहे. आणि मग 47 मध्ये 21 प्लस करायचे 47 प्लस 21 68. इथं 68 घेतले तर इथे 21 येते आणि इथं 4चाच फरक आहे 21 प्लस 4 25. मग या 21 प्लस 4 25 म्हणजे 68 प्लस 25 68 प्लस 25 97 येते का बघू. 68 प्लस 25 8 5 13 3 4 1 6 8 1 9 93 राईट आहे. 93 राईट आहे म्हणजे आपलं ॲन्सर आपला ॲन्सर याला काय झालं रे आपला ॲन्सर 68 राईट येते. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आता याचं कसं आहे माहिती आहे का 71 नंबरचा क्वेश्चन. याचं कसं आहे 21 प्लस 7 प्लस 26 21 प्लस 7 प्लस 26 प्लस 16 ठीक आहे. याच 21 प्लस 7 प्लस 26 प्लस 16 याचे येते 70 भागिले 2 बरोबर 35 ठीक आहे. 70 भागिले 2 बरोबर 35 मायनस 1 बरोबर 34 म्हणजे 2 भागायचं आणि मायनस 1 करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे बघू 27 प्लस 14 प्लस 28 प्लस 15 बरोबर 84 भागिले 2 बरोबर 42 मायनस 1 बरोबर 41. मधातली संख्या 41 आली. मग सेम तसंच याचं पण करायचं 119 प्लस 10 प्लस 140 प्लस 91 बरोबर 220 मायनस 1 बरोबर 219. 219 2 नंबरचा याचा ॲन्सर आहे 219. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 72 नंबरचा 3चा तिसरा घात प्लस 7चा तिसरा घात बरोबर 3चा तिसरा घात प्लस 7चा तिसरा घात 3चा तिसरा घात येते 27 प्लस 7चा तिसरा घात येते 343. मग 27 प्लस 343 बरोबर 370 मधला नंबर येते. त्याच्यानंतर 2चा तिसरा घात प्लस 6चा तिसरा घात 2चा तिसरा घात 8 प्लस 6चा तिसरा घात 216. मग 8 प्लस 216
224 मधला नंबर. सेम तसंच मग. तर लक्ष द्या, एकचा तिसरा घात 3x x 3 बरोबर आहे, बरोबर 730. मग x तिकडं जाऊन मायनस झाला तर 729 येते, 729. मग 729 कोणत्या नंबरचा तिसरा घात आहे तर 729 9चा तिसरा घात येते. ठीक आहे, 9चा तिसरा घात बरोबर 729. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 3 × 2 -26, 6 × 4 -40, 5 × 7 -22, तर 4 × 7 बरोबर किती. आता लक्षात ठेवा, 3 × 2 बरोबर -26 कसं, आता 3 2 6. ठीक आहे, 6 आणि 3 आणि 2 32 तयार होतात, 3 2 32 तयार होतात. मग 6 - 32, 32मधून 6 जर 32मधून हे 3 नंबर घ्यायचे, त्याच्या मग 2 नंबर टाकायचे. 32 झाले, 3 2 6 झाली. मग 32मधून 6 मायनस करायचं, 26 येतात, हे 26 येतात. ठीक आहे, हे 26 येतात. त्याच्यानंतर लक्ष द्या, आता हे बघा 6 × 4 किती होते, 6 × 24. आणि मग 6च्या पुढे 4 टाकले की काय होते, 64. मग 24मधून हे 64मधून 24 मायनस करायचे, ह्या 64मधून 24 मायनस करायचे, किती येते, 40 येते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा हे लक्षात द्या, 5 × 7, हे 5 × 7 -22. आता 5 × 7 35 बरोबर किती येते, 35. मग 35 मायनस 5 आणि 7, 5 वर 7 57 म्हणून 35 मायनस करायचे, 22 येते, -22 येते. ठीक आहे. मग सेम त्याच पद्धतीनं लास्टवालं 4 × 2, 4 2 8. मग लक्षात ठेवा, 8 कितीतून मायनस करायचे, 42 म्हणून. मग 42 म्हणून 8 मायनस करायचे, किती येते, 34. मग -34 कुठे, हे इकडे -34, एक नंबरचा त्याचा आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, जनरेटर यामध्ये किती स्वर आहेत. आता स्वर कुठे, ओ हे, आय हे, ए हे, ई हे, ए आय ओ यो. किती स्वर दिसू राहिले त्याच्यात, एक मिनिट जर थोडं झूम करू आपण. त्याच्यानंतर हे बघा, जी नाही आहे, ई आहे, त्याच्यानंतर एन नाही आहे, परत ई आहे, त्याच्यानंतर आर नाही आहे, ए आहे, त्याच्यानंतर टी नाही आहे, आय आहे, त्याच्यानंतर ओ आहे. 1 2 3 4 5, किती स्वर आहे त्याच्यात, 5 स्वर आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट, विसंगत घटक ओळखा. तलाव, समुद्र, महासागर, नदी. तलावामध्ये साचलेलं पाणी असतं, समुद्रामध्ये साचलेलं पाणी, महासागरामध्ये साचलेलं पाणी, नदीमध्ये वाहतं पाणी असते. मग नदी विसंगत घटक. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 76 नंबरचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन आहे 7/15 गुणिले -105/63 गुणिले -21/35 बरोबर किती. 105 आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, जे कट होते ते कट करायचं. 7 1 7 9 7 63, 15 1 15, 15 7 105, 7 1 7 7 5 35, 3 3 9, 7 3 21. हे झाले कट झाले सगळे प्रश्न, सगळे नंबर कट झाले. आता काय उरलं, इथे 1 उरला, इथे 3 उरले, इथे 1 उरला, 7 आणि 5. ठीक आहे. मग 1 × 1 गुणिले 7 छेद 1 × 3 गुणिले 5. आता 1 न गुणलं तर 1 1च येते. ठीक आहे. मग त्यासाठी 7 1 7, 5 3 15, 7/15. त्याचा आन्सर 7/15 यायला पाहिजे.
ऑप्शन हां 1 नंबरचा ऑप्शन राईट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. 7-6च्या 9-10 मधून किती कमी करावे म्हणजे उत्तर 7-12 येईल. आता 5-6च्या 5/6च्या 9-10 मधून किती कमी करावे म्हणजे उत्तर 7-12. आता किती कमी करावं माहिती का नाही माहीत, मग -x करून टाकायचं बरोबर 7/12. ठीक आहे. आता 5-1 5, 5-2 10, 3-2 6, 3-3 9. ठीक आहे. आता काय उरलं 1 गुणिले 9, 2 गुणिले 2 बरोबर -x 7/12. आता हे 7/12 इकडे येऊन मायनस होतील. ठीक आहे. आता कसं लक्षात द्या, आपलं काय आलं होतं 1 गुणिले 3 भागिले 2 गुणिले 2 हे असं आलं होतं बरोबर आहे. -x बरोबर नाही, -x बरोबर 7/12. ठीक आहे. आता 3-1 3, 2-2 4 म्हणजे 3-4 -x बरोबर 7/12. ठीक आहे. मग आता लक्ष द्या काय होतं ते 3-4 हे ते तिकडचे 7/12 इकडे मायनस येतील 7/12 बरोबर x. ठीक आहे. बरोबर x. हां मग आता 4ला 12च्या बरोबर करून घ्यायचं. 4-3 12, 3 गुणले 12 होते, याला 3च गुणायचं मग किती होते 3-3 9, 9/4 12 मायनस 7/12 किती उरले 9/12. ठीक आहे. 9/12 मग 9ला 2 9 नाही 2/12 हे 7 9 म्हणजे 7 गेले 2/12. ठीक आहे. मग 2 1 2 2 12 1/6 त्याचा आन्सर यायला पाहिजे. एक 1/6 हां 1/6 1 नंबर त्याचा राईट आन्सर आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. 78 नंबरचा क्वेश्चन बघू. ठीक आहे. हां 2/1/3 भागिले 1 2/5 गुणिले 2 3/15 असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता 3-2 6, 6 आणि 1 7, 7/3 भागिले 5-1 5, 5-2 7, 7/5 गुणिले 15-2 30 आणि 3 33, 33/15 हे असं यायला पाहिजे. ठीक आहे. मग आता काय करायचं, एक भागाकाराचं चिन्ह मल्टिप्लाय करायसाठी ह्या नंबरला उलटं करायचं म्हणजे 5 वरती जातील आणि 7 खाली येईल. ठीक आहे. मग लिहून घेऊ 7/3. ठीक आहे. 7/3 गुणिले 5 वरती जातील 7 खाली येईल म्हणजे 5/7 बरोबर गुणिले 33/15. ठीक आहे. 33/15. मग लक्ष द्या आता 7 कटले बरोबर आहे. 3-1 3, 11-3 33, 5-1 5, 5-3 15 काय उरलं 11/3च उरलं. 11/3च उरलं. हे 11 आणि 3 मग याचा आन्सर आहे 11/3. बघू आपण ऑप्शनमध्ये. मग 11/3 हां आता 11/3 मग आपल्याला काय करायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात काढायचं याला. ठीक आहे. 11/3 आलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात काढायचं आहे 11/3 3-3 9 3-3 9 खाली उरले 2 याला अँटी क्लॉकवाईज फिरवायचं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवायचं म्हणजे हे 3 इथेच येतील हे 3 इथे येतील आणि हे 2 वरती जातील म्हणजे कसं होईल 3-3-2 असं होईल. ते 3-2 असतील. ठीक आहे. मग बघू 3-2 असतील कुठे हे 3 नंबरचं राईट आन्सर आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. 0.0048 भागिले 1.2. ठीक आहे. मग 0.0048 भागिले 1.2
आता हे पॉईंट नंतर 4 नंबर आहे, मग इथं पॉईंट नंतर 4 नंबर करायचे झाले का. आता 3 झिरो दिल्याच्यानंतर झाले का पॉईंट नंतर 4 नंबर. राईट. मग आता पॉईंट कटला, पॉईंट कटला, मग खाली काय येईल 0048. ठीक आहे. 000048 म्हणजे 3048 12 4000. ठीक आहे. आता हे असं आलं, मग त्याच्यानंतर काय करायचं, 4 नाही इथं 0 जाईल. ठीक आहे. इथं काही नाही. 12 12 3 0 12 3 0 एवढं जाईल. ठीक आहे. मग 12 1 12 12 24 32 36 12 चौका 48. ठीक आहे. 12 चौका 4 भाग गेला 12 4ला 4 आलं. ठीक आहे. आता मग लक्षात ठेवा, आता काय आलं तिथं 0004. हां, हे असं आलं. बरोबर आहे. मग आता काय करायचं, वरती किती नंबर नंतर पॉईंट आहे, 2 3 नंबर नंतर पॉईंट आहे. बरोबर आहे. एक मिनिट लक्ष द्या. हां, हे आपला ॲन्सर आलं. बरोबर आहे. आपण पॉईंट कट केल्याच्यानंतर. ठीक आहे. मग खाली किती झिरो आहे, 1 2 3 3 झिरो आहे. मग 3 नंबर नंतर पॉईंट, मग काय 0.004. 0.004. मग 0.004 कुठे, 2 नंबरचा याचा राईट ॲन्सर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 0.12 गुणिले 0.12 गुणिले 0.12 गुणिले 0.12 मायनस 0.5 गुणिले 0.5 गुणिले 0.5 भागिले 0.12 गुणिले 12 प्लस 0.5 गुणिले 0.12 प्लस 0.5 गुणिले 0.5. आता हे दोन्हीचा गुणाकार, या दोन्हीचा गुणाकार, हे प्लस दोन्हीचा गुणाकार. इथं 3 आहे, इथं 3 नंबर आहे. ठीक आहे. आता मग याच्यासाठी स्ट्रक्चर कोणचं माहिती आहे का, एचा तिसरा घात, एचा तिसरा घात, हे 3 आहेत ना, म्हणून एचा तिसरा घात मायनस हे 3 बी आहे, याला ए समजायचं, 3 आहेत म्हणून तिसरा घात, ए बी समजायचं, बी 3 म्हणून तिसरा घात, बीचा तिसरा घात, एचा तिसरा घात मायनस बीचा तिसरा घात, बरोबर ए मायनस बी. बरोबर, ए मायनस बी भागिले एचा वर्ग प्लस ए बी प्लस बीचा वर्ग. हे खालच्या नंबरनुसार एचा वर्ग म्हणजे हे 12 गुणिले 12 एचा वर्ग प्लस ए बी म्हणजे 5 गुणिले 12 आहे प्लस बीचा वर्ग म्हणजे 5 गुणिले 0.5 गुणिले 0.5 आहे. बरोबर आहे. मग याचं राईट येतं आहे स्ट्रक्चरनुसार ए मायनस बी येते. मग ए मायनस बी, मग एची व्हॅल्यू काय 0.12, बीची व्हॅल्यू काय 0.05 म्हणजे 0.12 मायनस 0.05. ठीक आहे. मग 0.012 मधून केलं मायनस 0.5 मायनस केलं तर किती येते 0.07. आता हे बघा 0.12 मायनस 0.07, 7 आणि 5 12, 0.05. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 81 नंबरचा. 9 व 10 या समूळ संख्या आहेत, तर त्याचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे. आता लक्षात ठेवा, समूळ संख्याचा मसावी, समूळ संख्या आहेत ना, ज्यांना एकही अवयव नाही, बरोबर आहे, त्यांना समूळ संख्या म्हणतात. मग हे एक पण अवयव नाही म्हणून त्यांना समूळ संख्या म्हणतात. मग समूळ संख्येचा मसावी हा नेहमी एकच असतो. काय असते, नेहमी एकच असते. आणि समूळ संख्येचा लसावी, मग समूळ संख्येचा लसावी म्हणजे काय, ज्या संख्या दिल्यात का त्या संख्येलाच गुणायचं. 9 गुणिले 10 बरोबर 90. मग समूळ संख्येचा लसावी 90 आहे आणि समूळ संख्येचा मसावी 1 आहे. मग आता त्यांचं काय काढायचं, किती पट आहे. काय विचारलं, मसावी हा लसावीच्या किती पट आहे. मग मसावी 1 हा 90 म्हणजे एकच 9, एक पट आहे, एक पट. ठीक आहे. मग त्याचा 1 नंबरचा ॲन्सर. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू 82 नंबरचा.
क्वेश्चन आहे 1 + 2 + 3 + 4 5 6 7 8 9 + 10 पर्यंत आहे, बरोबर आहे. मग बरोबर किती? आता याचे प्लस प्लस विचारले, मग असं प्लस प्लस करायला वेळ लागतो. मग त्यासाठी काय करायचं, शेवटचा नंबर बघायचा. शेवटचा नंबर किती आहे? 10 आहे ना, त्याचे अर्धे करायचे आणि दोनदा लिहायचं, झालं त्याचा आन्सर झाला डायरेक्ट. मग 10चे अर्धे किती? 5 आणि प्लस 10चे अर्धे 5 आहे ना, दोनदा लिहायचे, 5 5 झालं 55. त्याचा आन्सर शॉर्टकट, शॉर्ट ट्रिक्स आहे. तसं प्लस प्लस करत गेला वेळ लागेल. जेवढा लास्टचा जो नंबर आहे तर लास्टचा जो नंबर आहे त्याला नंबरला अर्धा करायचं आणि दोनदा लिहायचं, 55 त्याचा आन्सर येते. चला नेक्स्ट नंबर 84 नंबरचा क्वेश्चन आहे. 83 नंबरचा क्वेश्चन आहे. 1चा तिसरा घात प्लस 2चा तिसरा घात प्लस 3चा तिसरा घात प्लस 7चा तिसरा घात बरोबर किती? ठीक आहे. आता तिसरा घात विचारले, मग यासाठी स्ट्रक्चर आहे. याचं स्ट्रक्चर n गुणिला n + 1 भागिले 2. आता इथे n किती दिले? n म्हणजे शेवटचा नंबर, n किती दिले? 7. 7 गुणिले n + 1 म्हणजे 8. 7 गुणिले 8 भागिले 2. 7 8 56. 56 भागिले 2 बरोबर 28. 28. ठीक आहे. मग आता n 28, nचा वर्ग म्हणजे काय? 28चा वर्ग. अरे हां, 28चा वर्ग. मग 28चा वर्ग किती येते? 784, 784. मग 28चा वर्ग कुठे? हे 2 नंबर आहे सर, 784. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. हां, प्रश्न आहे. हां, प्रश्न आहे 753%चे 64 प्लस 36%चे 753 बरोबर किती? आता काय करायचे? 64 प्लस 36 बरोबर किती? 100. बरोबर आहे. 64 प्लस 36 बरोबर 100. मग आता काय करायचं? 753 गुणिले 100 आलं ना, त्याचं प्लस 100 भागिले 100, कारण टक्के विचारले म्हणून भागिले 100च असते. कधी पण टक्के असले की भागिले 100. मग काय करायचं? 0 काढले, 2 0 काढले, आन्सर किती? 753. 753 3 नंबरचा याचा राईट आन्सर आहे 753. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 14 10 6 2चे 14वे पद किती? आता स्ट्रक्चर काय माहिती आहे का? n प्लस n मायनस 1 आता हे गुणाकारात घ्या. मग आता n काय इथं? 14 प्लस n मायनस 1 म्हणजे काय? 14 मायनस 1 13. ठीक आहे. आणि हे झालं n मायनस 1 गुणिले ए किती आहे? ए म्हणजे याच्यातला फरक विचारला. 14 आणि 10 मधला फरक, 10 आणि 4 मधला फरक, 10 आणि 6 मधला फरक, 6 आणि 4 मधला फरक, तर याचा 4चा फरक येतो. ठीक आहे. मग ए म्हणजे फरक 4. ठीक आहे. मग 14 प्लस 13 गुणिले 4. 14 प्लस 13 गुणिले 4. मग पहिले गुणिले 4, मग याचं पहिले गुणाकार करायचा. 13 52 म्हणजे 14 प्लस 52 किती येते? सॉरी, प्लस नाही, मायनस करावं लागेल. मायनस करावं लागेल, कारण 14 प्लस 13 मायनस गुणिले मायनस 4 होतं ते. तर मग हे मायनसचं चिन्ह तसं राहील. 13 52 होते, मायनसचं चिन्ह जसं तसं. मग 14 प्लस 52 मायनस 52 येईल. ठीक आहे, कारण मायनस 4 होतं ना. मग प्लस मायनस मायनस, बरोबर आहे. प्लस मायनस मायनस, मग 52 मायनस 14 येईल. 52 मायनस 14. मग 52 मायनस 14 बरोबर 38. 38 कुठे? अरे यार, हां, 85 नंबर. इथं 38 पाहिजे होतं, 32 केलं गेलं, 38 पाहिजे इथं. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. 40 मजूर 60 दिवसात 30 खड्डे खणतात, तर 20 मजुरांना 15 खड्डे खणण्यास किती दिवस लागेल? ठीक आहे. आता 40
गुणिले 60, 40 मजूर 60 दिवस. ठीक आहे, 40 मजूर 60 दिवस किती खड्डे घालतात भागिले 30. ठीक आहे, बरोबर 20 मजूर 15 खड्डे घालतात, तर किती दिवस लागेल. ठीक आहे, हां आता काय होईल माहिती आहे का, ही 20 इकडं खाली गुणाकारात येतील आणि 15 वरती जातील. मग ते कसं होईल, 40 गुणिले 60 गुणिले 15 भागिले 30 गुणिले 20 असं होईल. बरोबर आहे. मग बेग 2 4 बेत्रिक 6 30. ठीक आहे, त्याच्यानंतरचं काय, 3च येते ना, 20 त्रिक 7. ठीक आहे, 3. त्याच्यानंतर काय येते, हां 15 × 15 15 2 30. त्याच्यानंतर काय करते आता, बेग 4 20. हे कटलं, 60 कटले, 15 कटले, 20 कटले, 30 कटले, वरती उरले 20 गुणिले 3. मग 20 गुणिले 3 काय उरलं, फक्त 20 गुणिले 3 बरोबर 60. त्याचा राईट आन्सर. हां प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन 87 नंबरचा. लहानात लहान 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्यांच्या सरासरीला 5ने भागून 7ने गुणल्यास किती उत्तर येईल. आता लहानात लहान 2 अंकी संख्या आहे 10, 3 अंकी संख्या आहे 100 आणि 4 अंकी संख्या आहे 1000. आता हे तिन्ही संख्येच्या बेरजेला 3ने भागितलं, 3ने भागलं, मग किती होईल, 1110. पहिले हे याचं प्लस करायचे, 1110. बरोबर, याची प्लस होईल 1110 भागिले 3. 3 त्रिक 9, 2 उरले. ठीक आहे, 7 त्रिक 21, 0 1 370. 370 याचा भागाकार आला. बरोबर आहे. आता काय विचारलं आहे, 370 त्याला 5ने 7ने गुणल्यास, आता 370 गुणिले 7, 3ने भागल्यास 5ने भागल्यास आहे, आपण 7ने यासाठी भागले की ती सरासरी होती. ठीक आहे, पहिले 3 नंबरची सरासरी काढली आपण, 3 भागून 370 ते सरासरी आली. मग 370 भागिले 5 गुणिले 7 असं करावं लागेल. ठीक आहे, मग लक्ष द्या आता. 5. ठीक आहे, 5 7 35, 2 उरले, 5 × 20 74. मग 74 गुणिले 7 बरोबर 518. 518 कुठे, त्याचं उत्तर बघू आपण. 1 नंबरचा राईट आन्सर त्याचा 518. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, 144 किलोमीटर आर्स म्हणजे किती. 144 किलोमीटर आर्स म्हणजे किती. मग किलोमीटर आर्स मीटर सेकंदमध्ये काढायचं आहे, किलोमीटरचं मीटर सेकंदमध्ये काढायचं आहे. मग 144 गुणिले 5 18, 5 18. ठीक आहे, हां 18 1 18, 18 8 144. मग 8 गुणिले 5 बरोबर 40, 8 पंचे 40, 40चा आन्सर येते. हां हे 2 नंबर 40 मीटर सेकंद येते. त्याच्यानंतर पुढचं 5/18च्या 54% प्लस 7/19च्या 76% बरोबर किती. आता 18 त्रिक 54. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 19 आहे, 18 त्रिक 54
19 चूक 76, ठीक आहे. मग आता काय 5 गुणिले 3 7 गुणिले 4 5 त्रिक 15 15/100 प्लस 7 चूक 28 28/100 मग 15/100 प्लस 28/100 किती येते पॉईंट 2 नंबर नंतर पॉईंट 0.15 0.28 0.15 हां 0.15 0.15 प्लस 0.28 8 + 13 0.43 0.43 याचा आन्सर येते. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू 91 नंबरचा. 2 मेट्रिक टनचे किती टक्के म्हणजे 40 क्विंटल होईल. आता लक्षात ठेवा 1 मेट्रिक टन म्हणजे 10 क्विंटल, बरोबर आहे. 1 मेट्रिक टन म्हणजे 10 क्विंटल आणि 2 मेट्रिक टन म्हणजे 20 क्विंटल, बरोबर आहे. मग आता काय विचारले 2 मेट्रिक टनचे किती टक्के म्हणजे x होईल म्हणजे 20 क्विंटल, बरोबर आहे. 20 क्विंटल 2 मेट्रिक टन म्हणजे 20 क्विंटल. मग 20 क्विंटलचे म्हणजे गुणाकार 20 क्विंटलचे x टक्के किती माहीत नाही आपल्याला, बरोबर आहे. मग x टक्के बरोबर 40, ठीक आहे. x टक्के बरोबर 40. मग 20 गुणिले x भागिले 100 बरोबर 40, ठीक आहे. बरोबर 40. आता हे इकडे गुणाकारात जातील, हे भागाकारात येईल. मग लक्षात ठेवा 40 गुणिले 100 40 गुणिले 100 भागिले 20 बरोबर x, ठीक आहे. 20 21 20 2 40 बरोबर 200. x बरोबर किती 200 टक्के. कुठे येते हां 2 नंबरचं उत्तर येते 200 टक्के. नेक्स्ट क्वेश्चन 92 नंबर. एका वजन काट्याने 900 ग्रॅम ऐवजी 1000 ग्रॅम वजन घेतले तर व्यापाऱ्यास किती टक्के तोटा होईल. आता 900 ग्रॅम ऐवजी 1000 घेतले म्हणजे किती ग्रॅम शिल्लक घेतले 100 ग्रॅम, बरोबर आहे. 100 ग्रॅम किती घेतले शिल्लक घेतले. मग 1000 ग्रॅमवर 100 ग्रॅम 1000 ग्रॅमवर 100 ग्रॅम, बरोबर आहे. 1000 तर किती टक्के तोटा होईल असं केलं. मग 1000 ग्रॅमवर किती 100 ग्रॅम. मग 100 गुणिले 100 भागिले 1000 1 2 3 1 2 3 झिरो कटले 10 उरले 10 टक्के होईल. 1000 ग्रॅमवर 100 ग्रॅम तर 100वर किती लक्ष द्या परत सांगतो. 1000 ग्रॅमवर 100 ग्रॅम शिल्लक आहे हां तर 100 ग्रॅमवर किती, बरोबर आहे. म्हणून हे 100 गुणिले 100 केलं 100 गुणिले 100 भागिले 1000 3 झिरो कटले 1 झिरो बाकी म्हणजे 10 टक्के. कुठे 10 टक्के हे त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन बघू. 32 व 72 यांच्याबरोबर तिसरी संख्या ओळखा. आता 32 व 72 यांच्याबरोबर तिसरी संख्या ओळखायची. मग आता भूमिती पद्धतीमध्ये कशी माहिती आहे का. पहिली संख्या गुणिले तिसरी संख्या वर्गमुळात पहिली संख्या गुणिले तिसरी संख्या, ठीक आहे. पहिली संख्या गुणिले मग दुसरी संख्या कोणची 72 मग 72 बरोबर आहे. मग 72चा वर्ग बरोबर वर्गमुळात पहिली संख्या तिसरी संख्या. मग पहिली संख्या कोणची 32 गुणिले तिसरी संख्या माहीत नाही x चा वर्ग, बरोबर आहे. मग आता लक्षात ठेवा 72 गुणिले 72 भागिले ती वर्गमूळाच्या बाहेर काढून भागिले 32, ठीक आहे. मग याचा याचा गुणाकार येते 162. त्याच्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन 94 नंबरचा. 0.06 एका लिटरचे 180 डेसिलिटरचे प्रमाण किती. गुणोत्तर काढा, ठीक आहे. गुणोत्तर काढा. मग 180 डेसी
180 डेकालिटर, बरोबर आहे. मग 180 भागिले 10, बरोबर आहे. 180 भागिले 10 बरोबर 18 लिटर. डेकालिटरचे डेसिलिटरशी काढायचे ना, मग 18 डेसिलिटर, बरोबर आहे. मग 0.06 डेका 0.06 डेका बरोबर 18 लिटर, बरोबर काय 18 लिटर. मग 0.06 18 लिटर 18.0, बरोबर आहे. मग पॉईंट 6 1 sin 18, बरोबर आहे. 1 3 आणि हा 0 1 30 त्याचं प्रमाण येते. 15 लिटर द्रावणात मीठ व पाणी असून त्यात 25% मिठाचे प्रमाण आहे. हे द्रावण उन्हात ठेवल्यामुळे 3 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले तर नवीन द्रावणात मिठाचे प्रमाण किती? नवीन द्रावणात मिठाचे प्रमाण विचारले. आता 15 लिटर पाण्यात 25% मिठाचे प्रमाण. मग 15 लिटर गुणिले 25% बरोबर 15 - 3 लिटर, ठीक आहे, गुणिले x%, ठीक आहे. मग आता लक्षात द्या, मग आता लक्षात द्या 15 गुणिले 25 भागिले 100 गुणिले 100 भागिले 12. मग आता 0 0 कटले. 15 गुणिले 25 भागिले 12. मग 15 गुणिले 25 भागिले 12 तर बरोबर येते 31.25 2 नंबरचा राईट आन्सर. मित्रो, आपले 5 क्वेश्चन बाकी आहेत. 5 क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 5 प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. पण तुम्हाला पेपर चेक करायचा आहे त्यासाठी मी याचं फक्त आन्सर सांगून देतो. बाकीचं याचं एक्सप्लेन थोडं वेळेचा इश्यू आहे, त्यामुळं मी याचं एक्सप्लेन तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये करून देतो. तर सध्या याचा आन्सर घेऊन टाका. याचं जे आन्सर आहे 96 नंबरचा क्वेश्चन, याचा आन्सर आहे ते 162 अंश. त्याच्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 97 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर येते 864 2728. याचं आपण एक्सप्लेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. 864 2728. त्याच्यानंतरचा 98 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर येते 2 नंबरचा 98 नंबरचा 2 नंबरचा आन्सर येते 331584 नंबरचा क्वेश्चन. त्याचा आन्सर येते 480. त्याचा आन्सर येते 480. त्याच्यानंतरचा लास्ट क्वेश्चन 100 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते 2464. 3 नंबरचा ऑप्शन आहे. आपले जे काही 5 शेवटचे गणिताचे 5 प्रश्न बाकी राहिले त्याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ, त्यामुळे काळजी करू नका. थांबूया इथंच.